गाडीची काच फोडून मोबाईल आणि रोकड असलेली पर्स चोरी करणाऱ्या कार्तिक अशोक नाडार याला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे। या कारवाईत एकूण 1,05,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार तुषार जनार्दन पवार यांनी 11 एप्रिल रोजी स्वामीनारायण मंदिराजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून मोबाईल आणि पर्स चोरी झाल्याची तक्रार दिली होती। तपासादरम्यान पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराडे, कुणाल राऊत आणि दीपक भुजबळ यांनी सहभाग घेतला। आरोपीकडून विवो, OnePlus, रेडमी, आयफोन, IQ आणि ओप्पो कंपनीचे एकूण 8 मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी एक भाविक दर्शनासाठी आले होते। दर्शन करून ते परत त्यांच्या गाडीपाशी आले। गाडीची काच फुटलेली दिसली। त्या गाडीमधून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली। त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 माननीय उपायुक्त मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी, अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कार्तिक नाडार यास ताब्यात घेतले। त्याच्यातून सदर गुन्ह्यातील जो गेलेला मोबाईल आहे त्याला त्या ताब्यातून तो मोबाईल हस्तगत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, अडगाव।